नमस्कार, मी तृषाली मगरे. MVTVच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत आहे. नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. चेन स्नॅचिंग करणारे आरोपी झाले गजाआड. घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार गजाआड. कंत्राटदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. जिल्हा परिषद शाळा ऑफलाईन. 2200 किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त. नेरूळ उरण मार्गाला डिसेंबरचा मुहूर्त. नेरूळ उरण रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाने गती घेतली आहे. डिसेंबरच्या अखेरपर्यंत खारकोपरपर्यंत रेल्वे सेवा कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे. नेरूळ उरण रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाने गती घेतली आहे. डिसेंबरच्या अखेरपर्यंत या मार्गावर खारकोपरपर्यंत रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कामाला सुरुवात केलेली आहे. 2 दिवसापूर्वी या मार्गाची पाहणी देखील केली असून याआधी पहिल्या टप्प्यातील लोकल सेवेसाठी जुलैचा मुहूर्त देण्यात आला होता, परंतु काही कारणास्तव हे काम रखडले होते. पण आता रेल्वे प्रशासनाने या कामासाठी हिरवा कंदील दाखवला असून डिसेंबर 2017चा मुहूर्त निश्चित केलेला आहे. तसेच नवी मुंबईच्या विकासाला मानखुर्द पनवेल व ठाणे पनवेल या 2 रेल्वे प्रकल्पामुळे नवी मुंबईच्या विकासाला मोठ्या प्रमाणात हातभार लागला आहे. यात सिडकोचे मोठे योगदान दिसून येते. सिडकोने जुलै 1997 मध्ये नेरूळ उरण या 27 किमी लांबीचा रेल्वे मार्गाचा प्रस्ताव तयार केला होता, परंतु काही कारणांमुळे हा प्रकल्प कागदावरच दिसून येत होता. परंतु सिडकोच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश येऊन अखेर या प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली आहे. ब्युरो रिपोर्ट MVTV. नागरिकांनी प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळावा व कागदी किंवा कापडी पिशव्यांचा वापर करावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेने दिला. प्लास्टिकमुळे नवी मुंबई ही संकल्पना प्रभावीपणे राबवण्यासाठी व प्लास्टिकचा कमीत कमी वापर करण्यासाठी जनजागृती करण्याप्रमाणेच महापालिका आयुक्त डॉक्टर रामस्वामी एन यांच्या मार्गदर्शनानुसार प्लास्टिक पिशव्यांचा साठा व विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली आहे. 50 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या तब्बल 101 गोणीतील 220 किलो इतक्या मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक पिशव्या जप्त करून या प्लास्टिक पिशव्यांची वाहतूक करणारा टॅम्प जप्त केला. तसेच नवी मुंबईतील बेलापूर नेरूळ मधील दुकानांवर प्लास्टिक बंद कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा व कागदी किंवा कापडी पिशव्यांचा वापर करावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने केले आहे. ब्युरो रिपोर्ट MVTV. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी डांबरीकरणाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल. मंगळवारी सायन पनवेल महामार्गावर झालेल्या उरण फाटा येथे अनेक वाहने घसरून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले होते. तसेच सायन पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहेत. तसेच हा रस्ता अतिशय गुळगुळीत झाला असून त्यावर वाहने घसरून पडत असत. गेल्या 34 दिवसांमध्ये सुमारे 43 वाहने या रस्त्यावर घसरून अनेक लोक जखमी झाले आहेत. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी डांबरीकरणाचे काम करणाऱ्या संबंधित कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सायन पनवेल हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4चा एक भाग आहे. त्याचा जवळजवळ 16 किलोमीटरचा भाग हा नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून जातो. त्यावर बऱ्याच तक्रारी त्याबाबत आलेल्या होत्या. सगळ्या रस्त्यावर खड्डे झालेले आहेत अशा प्रकारच्या तक्रारी होत्या. आमच्या वाहतूक शाखेच्या आणि पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता या रस्त्याबाबत 5 मुद्दे समोर आले. जागोजागी पडलेले खड्डे, दुसरं त्या पूर्ण रस्त्यावर पथदिवे लावायला पाहिजे, पथदिवे लावलेले नाही आहेत. तिसरं जे सिग्नल्स आहेत ते कुठेही काम करत नव्हते. चौथा जो मुद्दा होता, पावसाळ्यापूर्वी जी कामं करायला पाहिजे, म्हणजे आपल्या या कोकण परिसरामध्ये मुंबई परिसरात फार मोठ्या प्रमाणावर पाऊस होतो, त्यामुळे ती जी तयारी करायला पाहिजे, पाऊस आला तर त्याचा निचरा व्यवस्थित व्हायला पाहिजे, तो एक मुद्दा होता. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जे या परिसरात राहणारे नागरिक आहेत त्यांना कुठेही त्रास होऊ नये, त्यांना रस्त्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाता यावं म्हणून अंडरपास तयार केलेले आहेत, ते पूर्ण क्षमतेने वापरता यावे. तर याकरता या विषयाशी संबंधित जेवढे सर्व मंडळी होती त्यांची एक समन्वय बैठक सन्माननीय पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली 3 जुलै रोजी घेण्यात आली. या बैठकीकरता सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता श्री श्रीमळ हे स्वतः जातीने उपस्थित होते. आणि या रोडचं जे 10 पदरीकरण करण्याचं काम ज्या कंपनीला देण्यात आलेला आहे, सायन पनवेल टोलवेज प्रायव्हेट लिमिटेड, त्यांचे रमझान पटेल म्हणून
जे इथले प्रोजेक्ट हेड आहेत ते देखील या बैठकीला होते. त्याशिवाय नवी मुंबई महानगरपालिका, सिडको आणि वन विभागाचे अधिकारी होते. याच्यावर साधक बाधक सगळी चर्चा झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे मुख्य अभियंता आहे त्यांनी असं सांगितलं की या रोडचं 10 पदरीकरण करण्याचं कंत्राट 2011 साली या कंपनीला देण्यात आलेलं आहे आणि ही जे 5ही मुद्दे जे आपण सांगितले त्याची सगळी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांची आहे आणि कंत्राटाच्या अटी व शर्तीचं त्यांच्याकडून उल्लंघन होत आहे अशा प्रकारची माहिती त्यांनी दिली. आपण जसा मगाशी प्रश्न विचारला, पोलीस स्टेशन नेरूळच्या हद्दीमध्ये तशा प्रकारचा अपघात झालेला होता, ही वस्तुस्थिती आहे. त्यावरून तिथे ट्रक ड्रायव्हर विरुद्ध आणि SMTP सायन पनवेल टोलवेजचे जे अधिकारी आहेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. तोपर्यंत प्रवाशांच्या आणि वाहक चालकांच्या सुरक्षतेसाठी या मार्गावर जागोजागी मार्गदर्शक फलक लावावेत, तसेच वाहतूक पोलिसांना वाहक चालनाच्या मदतीसाठी तैनात करावे अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह अक्षय कॅतमवार, MVTV. नवी मुंबई आयुक्तालय युनिट 3च्या वतीने घरफोडीविषयी विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. नवी मुंबई आयुक्तालय युनिट 3च्या वतीने घरफोडीविषयी विशेष मोहीम राबविण्यात आली होती, ज्यामध्ये 2 आरोपींना पकडण्यात युनिट 3ला यश मिळाले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात होणाऱ्या घरफोड्यांचे गुन्ह्यांना प्रतिबंध करून घडलेले गुन्हे उघडकीस आणण्यासंदर्भात वेळोवेळी बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या. वरिष्ठांनी केलेले मार्गदर्शन व दिलेल्या सूचनांनी प्रेरित होऊन कक्ष 3 गुन्हे शाखेने त्यांना मिळालेल्या खात्रीशीर बातमीनुसार आरोपी नामक 1 विजय विठ्ठल राठोड वय 27 वर्ष, 2 सौ काजोळ देवा राठोड वय 23 वर्ष यांना नियोजनबद्ध सापळा लावून खैऱ्याने MIDC नवी मुंबई येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून घरफोडी चोरीचे 4 गुन्हे उघडकीस आणले आहेत. खारघर पोलीस ठाणे, NRI पोलीस ठाणे, रबाळे पोलीस ठाणे, खांदेश्वर पोलीस ठाणे या ठिकाणी सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून घरफोडी गुन्ह्यातील चोरीस गेलेले 52,200 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करून त्या व्यतिरिक्त 1,53,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करून 4 गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले. दुसरी जी टोळी पकडली ती घरफोडी करणारी टोळी आहे. राठोड म्हणून नवरा बायको आहेत. त्यांच्याकडनं 4 गुन्हे निघालेले आहेत. खारघर, NRI, रबाळे आणि खांदेश्वर पोलीस स्टेशनचे. अशा प्रकारे या 9 गुन्ह्यामध्ये जवळजवळ 3.5 लाखाहून जास्त किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात या आमच्या घटक 3ला यश मिळालेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV. नवी मुंबई आयुक्तालय कक्ष 3 कोपरखैरणे यांच्या माध्यमातून चेन स्नॅचिंगचे गुन्हे कमी झाले असताना देखील काही इसम पुन्हा असे प्रयत्न करू लागले आहेत. नवी मुंबई आयुक्तालय कक्ष 3 कोपरखैरणे यांच्या माध्यमातून चेन स्नॅचिंगचे गुन्हे कमी झाले असताना देखील काही इसम पुन्हा असे प्रयत्न करू लागले आहेत. चेन स्नॅचिंग, जबरी चोरी अशा 5 गुन्ह्यांमध्ये सहभागी असणारे 2 आरोपींना कक्ष 3ने गजाआड केले आहे. आरोपी नामे मोनीर शकील खान वय 33 वर्ष. गुन्हे शाखेला मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार आरोपी नावे 2 सलीम जियाउद्दीन शेख वय 32 या इस्मांकडून गुन्ह्यांची उकल करण्यात आली. सदर आरोपींना कक्ष 3ने नियोजनबद्ध सापळा रचून खैरेने व बोनकोंडे नवी मुंबई येथून ताब्यात घेतले. कोपरखैरणे पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर 201/2017 भादवी कलम 454, 457, 380 हा गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील चोरीस गेलेले 63,000 किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. नमूद गुन्ह्यांचा कक्ष 3 गुन्हे शाखेने कौशल्यपूर्ण तपास करून अटक आरोपी यांच्याकडून नमूद सोन्याच्या दागिन्या व्यतिरिक्त 1,35,300 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करून चेन स्नॅचिंग, जबरी चोरीचे 5 गुन्हे उघडकीस आणले आहेत, ज्यामध्ये वाशी पोलीस स्टेशन, रबाळे पोलीस स्टेशन, नेरूळ पोलीस स्टेशन आणि APMC पोलीस स्टेशन या ठिकाणांचे आहेत. मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याकरता पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखा घटक 3 वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पिंजन यांना माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी 2 गँग्स पकडलेल्या आहे. पहिली जी आहे चेन स्नॅचिंग, त्यात 2 आरोपी अटक करण्यात आलेले आहे, मुनीर शेख आणि सलीम शेख. आणि या दोघांकडून मिळून 5 गुन्हे वाशी, रबाळे, नेरूळचे 2 आहेत आणि APMC उघडकीस आलेले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसे, MVTV. जिल्हा परिषद शाळेमध्ये इंटरनेट बंद असल्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. जिल्हा परिषद शिक्षण पद्धती ऑनलाईन करण्यासाठी सरकार सतत नवीन नियमावली शाळांमध्ये राबवत असतात, पण कुठे ना कुठे ऑनलाईन प्रक्रियेला अडथळा येत असल्यामुळे शिक्षकांमध्ये ऑफलाईन शिकवणीची नाराजगी दिसून येत आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या खारघर आणि कळंबोली येथील शाळांना या समस्यांचा सामना करावा लागत आहे. खरं सांगायचं तर आपल्या या पनवेल महानगरची स्थापना
झाल्यापासून थोडंसं आमच्याकडे दुर्लक्ष होत आहे. आम्हाला वाटत होतं की ज्या वेळेला स्थापना होईल त्याच वेळेला आपल्या ज्या शाळा आहेत म्हणजे महानगरपालिकेच्या क्षेत्रामधल्या त्या लगेच महानगरपालिका कन्वर्ट करील आणि ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करील. परंतु आज जवळजवळ 1 ऑक्टोबर 2016ला स्थापना झालेली आहे महानगरपालिकेची स्थापना झाली तेव्हापासून शाळांची खूप वाईट परिस्थिती आलेली आहे. प्रथमतः जिल्हा परिषद प्रशासन होतं त्यावेळेला ग्रामपंचायतमार्फत आमच्या शाळेला भरपूर मदत होत होती. वीज बिल भरणं, इंटरनेटची सुविधा, त्याचप्रमाणे टॉयलेट जे साफ करले जातात कारण एवढी मोठी आमची शाळा आहे. शाळेमध्ये जवळजवळ 550 विद्यार्थी आज आहेत. आता ह्या घडीला म्हणजे आजची 7 तारखेला ह्या शाळेमध्ये इयत्ता पहिलीसाठी 56 मुलं नोंद झालेली आहेत. गेल्या वर्षी आम्ही पहिलीचं ॲडमिशन काय केलं होतं, क्लोज केलं होतं, बंद केलं होतं की याच्यापुढे आम्ही मुलं घेऊ शकत नाही. एवढा मुलांचा किंवा ह्या इथल्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांचा ह्या जिल्हा परिषद शाळेकडे आहे. याला कारण होतं ते म्हणजे ग्रामपंचायत आणि आमची शाळा व्यवस्थापन समिती. कारण ज्या ज्या सोयीसुविधा लागतात त्या सर्व सोयीसुविधा ह्या ग्रामपंचायतकडून आणि शाळा व्यवस्थापन समितीकडून पुरवल्या जात होत्या. म्हणजे ज्यावेळेला शाळा चालू होते ना, म्हणजे शाळेचा पहिला दिवस असतो. आज महाराष्ट्रामध्ये 15 जूनला शाळा चालू होते आणि आमची ग्रामपंचायत जे प्रशस्त ग्रामपंचायत आहे ते आम्हाला 15 तारखेलाच मुलांसाठी प्रत्येकी 2-2 गणवेश पुरवले जात होते. आणि त्यामुळे मुलांना आनंद वाटत होता की पहिल्या दिवशी आम्ही आलो की ड्रेस भेटतात. आणि आमच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून पहिल्या दिवशीच शालेय पुस्तकं भेटत होती. त्याचप्रमाणे सुरुकृपा बिल्डर्स, त्याचप्रमाणे इथले जे काही दानशूर व्यक्ती आहेत यांच्याकडून आम्हाला वह्या पुरवल्या जात होत्या. आणि ते सुद्धा एक शाळा सुरू झाली की 4-5 दिवसाच्या आतमध्ये येऊन काय करायचं आहे, आम्हाला उद्युक्त करायचे, म्हणजे आम्हाला प्रोत्साहित करायचे. त्यामुळे मुलांना खूप आवड वाटायची, चला शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश भेटतो आहे, शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तकं भेटत आहेत आणि गव्हर्नमेंटकडून मध्यान्ह भोजन भेटतो. त्याच्यासाठी सुद्धा आमच्या या गावातील किंवा शाळा व्यवस्थापन दानशूर व्यक्ती ज्या आहेत त्या मधल्या भोजनासाठी सुद्धा म्हणजे जे गव्हर्नमेंटकडून भेटतो त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काहीतरी मुलांना द्यावं यासाठी आम्हाला मदत करत आहे. पण आत्ता काय झालं माहिती आहे, ग्रामपंचायत बरखास्त झाल्या आणि महानगरपालिका आलेली आहे. आता लोकांचा कळ काय झालेला आहे की बाबा महानगरपालिका झाली आहे, ह्या सगळ्या तुम्हाला सोयीसुविधा आहेत ना ह्या महानगरपालिका पुरवेल, तुम्ही त्यांच्याकडे काय करा, मागणी करा. परंतु आम्ही ज्या वेळेला महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये जातो त्यावेळेला सांगतो म्हणजे तिथले ऑफिसर सांगतात की अजूनपर्यंत तुमच्या शाळा ज्या आहेत ह्या शाळा आमच्याकडे कन्वर्ट झालेल्या नाहीत, म्हणजे ते वर्ग केलेले नाहीत, तोपर्यंत तुम्हाला आम्ही कोणतीही सोयीसुविधा पुरवू शकत नाहीत. सर आता तुम्हाला सांगायचं म्हणजे आमची 550 मुलं आहेत आणि आपल्या घरामध्ये आपल्याला माहिती आहे 1-2 जरी मुलं असल्याने सू केली की किती दुर्गंधी पसरते. आता ही 550 मुलं ज्या वेळेला ॲट ए टाईम म्हणजे दुपारच्या 12च्या सुट्टीमध्ये 3च्या सुट्टीमध्ये जातात त्यावेळेला एवढी दुर्गंधी होते. पूर्वी ग्रामपंचायतचा आमच्याकडे एक म्हणजे माणूस होता स्वच्छता करण्यासाठी आणि ग्रामपंचायत त्या म्हणजे जी हे आहे ना टॉयलेट आहेत ते साफ करण्यासाठी लोशन वगैरे काय म्हणतात ना ते स्वच्छतेच्यासाठी जे लागणारे साहित्य पुरवत होते. त्यामुळे आम्हाला आणि आजूबाजूच्या लोकांनासुद्धा अजिबात त्रास होत ना. आता आमच्या पाठीमागे जे घर आहेत मोठमोठी बंगले आहेत त्यांना काय होतं माहिती आहे का, ह्या टॉयलेटचा खूप त्रास सहन करावा लागतो. आता आमच्या परीने आम्ही जे काय सोयीसुविधा आहेत त्या करतोच, त्याच्यावर प्रश्नच नाही. परंतु ह्याच्यावर काय होणार आहे, गुणवत्ता जो विकास आहे प्रगत महाराष्ट्र आणि प्रगत शैक्षणिक धोरण जे आहे ते थोडंसं काहीतरी कमी व्हायला लागलेलं आहे. म्हणून मला अशी एक विनंती आहे की ह्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये शाळा ज्या आहेत त्या महानगरपालिकेने लवकरात लवकर म्हणजे आपल्या ताब्यात घ्याव्यात आणि ज्या काही सोयीसुविधा आहेत ना ह्या सोयीसुविधा आम्हाला तात्काळ पुरव्यात. आता सांगायचीच गोष्ट म्हणजे काय, आमच्या ज्या खारघर शाळा आहे ना ह्या खारघर शाळेची जी इमारत आहे ती ग्रामपंचायत ह्या इमारतीत. आता जी महानगरपालिकेचं ऑफिस जे आहे ना खारघर ग्रामपंचायत महानगरपालिकेचं ऑफिस आहे त्या ठिकाणी सुद्धा आमच्या शाळेच्या मराठी शाळेच्या 2 रूम होत्या. आता काय झाले, आमच्याकडे पटसंख्या जास्त झाले. आता महानगरपालिकेने आम्हाला ते बसण्याची व्यवस्था करायला पाहिजे. बाबा आमच्या शाळेच्याच रूम घेतलेल्या आहेत तुम्ही, ते आम्हाला परत द्या, नाही तर महानगरपालिका त्यातल्यामुळे आम्हाला 1-2 रूम वापरायला तरी द्या. कारण एवढी तारांबळ उडते की विचारून सोय नाही. त्याचप्रमाणे आमच्या शाळेच्या म्हणजे मराठी शाळेच्या पूर्वी टॉयलेट्स बाहेर होते, त्या ठिकाणी ते टॉयलेट्स काय झालेले आहेत, कोलॅप्स झालेले आहेत, तोडून मोडून गेलेले आहेत.
आता नवीन स्कीममध्ये सर्व शिक्षा अभियान आम्हाला टॉयलेट मंजूर झालेले आहेत, परंतु काय झालेलं माहिती आहे का, समोर महानगरपालिका म्हणते आम्ही महानगरपालिकेकडे आमच्याकडे अजून तुमचं हस्तांतरण झालेलं नाही, तुम्ही BDO ऑफिसकडे म्हणजे कागदी व्यवहार करा आणि तिकडून तुमची परवानगी घ्या. म्हणजे आम्ही धड इकडे पण नाही आणि इकडे पण नाही, अशी दोलांमय परिस्थिती झालेली आहे. याच्यावर जर लवकरात लवकर आयुक्त साहेबांनी जर तोडगा काढला तर ह्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये ज्या स्कूल येत आहेत, शाळा येत आहेत, त्यांचं भवितव्य चांगलं दिसणार आहे. मी सचिन पाटील. आजपर्यंत मिळत नाहीत, पण आम्हाला जे जिल्हा परिषद सुविधा होत्या पूर्वी त्या चांगल्या रीतीने चांगल्या तऱ्हेने आमची ग्रामपंचायत खारघर सोडत होती. पण महानगरपालिका स्थापन झाल्यापासून मुलांची बैठक व्यवस्था, वर्ग कमी पडत आहेत, इथं मुलींना टॉयलेट, स्वच्छतागृह नाहीत. त्याच्यानंतर मुलांना जे आम्हाला पंचायतकडनं ग्रामपंचायतकडनं गणवेश शासनाकडून तर मिळतातच गणवेश आम्हाला, पण पंचायतीकडनं जे आम्हाला गणवेश मिळत होते, PT ड्रेस, शूज, दप्तर, ही जी मदत होती ही फार मोठ्या प्रमाणावर होती. पण महानगरपालिका स्थापन झाल्यापासून ती बंद झालेली आहे. परत आमच्या शाळेची नेट व्यवस्थासुद्धा बंद आहे. आणि जे आमचं शाळेचं जे वीज बिल आहे, वीज बिलसुद्धा आम्ही स्वतः वर्गणी काढून शिक्षकांनी भरलेलं आहे. जवळजवळ बिल महिन्याला जवळजवळ 8,000 7,000पर्यंत येतं. तरी आम्ही ती व्यवस्था काही गावातील जे दानशूर आहेत त्यांच्याकडे जाऊन शाळा व्यवस्थापन समितीमार्फत आम्ही ती जमा केलेली आहेत. जमा करून ते भरणा केलेले आहेत बिलं. आत्तापर्यंत सगळं रेग्युलर आहे, सगळे बिलं. यावर्षी शासनाने सुमारे 85,500 रुपये अनुदान देऊन आमच्या या रायगड जिल्हा प्राथमिक शाळा खारघरसाठी 3 TV दिलेले आहेत मुलांच्या शैक्षणिक व्हिडिओ वगैरे याच्यासाठी. आणि त्यासोबत अशा प्रकारचे टॅब दिलेले आहेत. TVचं काम छान आहे, म्हणजे TV छान आहेत, त्याचा आम्ही चांगला वापर करतो. आमच्या शिक्षिका, आम्ही सर्वजण असे प्रत्येक वर्गात आम्ही बसवलेले आहेत, 3 ठिकाणी बसवलेले आहेत. आणि त्या ठिकाणी आम्ही शैक्षणिक व्हिडिओ किंवा शैक्षणिक काही जे अभ्यासक्रमाच्या गोष्टी असतील त्या पेन ड्राईव्हद्वारे किंवा डाउनलोड करून तिथे दाखवत असतो. परंतु हा जो टॅब दिलेला आहे तो कुठेतरी पूर्ण क्षमतेने काम करत नाही, तो व्यवस्थित चालत नाही किंवा तो अटॅच होत नाही. त्याची क्षमता आहे ती फार कमी आहे. काही जे हाय डेफिनेशन व्हिडिओज असतात, शैक्षणिक व्हिडिओज किंवा शैक्षणिक बाबी असतात, ते ह्याच्यामध्ये आपण दाखवू शकत नाही. त्यामुळे कुठेतरी या टॅबबाबत थोडंसं शासनाने पुन्हा विचार केला पाहिजे होता. ते चांगल्या प्रतीचे दिले पाहिजे होते असं माझं मत आहे. ठीक आहे, शासनाने चांगल्या प्रकारची ही योजना मुलांसाठी इथे सुरू केलेली आहे, त्याचा आम्ही चांगल्या प्रकारे वापर करतो आहोत. आम्ही ज्या कंपनीने हे टॅब आणि हे TV पुरवले, LFD पुरवले, त्यांच्याशी आम्ही 2-3 वेळा संपर्क साधला. त्यांनी इथे येऊन हे टॅब कसे ऑपरेट करायचे दाखवले. परंतु 2-3 वेळासुद्धा सांगूनसुद्धा त्या टॅबबाबत आमचं समाधान झालेलं नाही अद्याप. तर मला असं वाटतं की जी कंपनी आहे, ज्या कंपनीने हे टॅब पुरवले, त्यांनी याबाबत पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे तो कसा ऑपरेट होईल आणि ते चांगल्या प्रकारे कसे काम करतील यासाठी इथे यावं शाळेत आणि त्याबद्दलची जी समस्या आहे ती दूर करावी. माझं नाव श्रीकांत सुतार, शाळा खारघर. संगणक आणि इंटरनेट बंद असल्यामुळे या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्यामुळे शासनाला रोज ऑनलाईन द्यावी लागणारी माहिती आता पंचायत समितीमध्ये स्वतः जाऊन द्यावी लागत आहे. तसेच या समस्येमुळे शासनाची ई-लर्निंग सुविधा बंद पडली आहे. त्याचबरोबर शाळेत शौचालयाची कमी आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांना ग्रामीण पंचायत मार्फत गणवेश देण्यात येतो, परंतु शाळा सुरू होऊन देखील गणवेश देण्यात आलेल्या नाही. वर्गपट जास्त असल्यामुळे विद्यार्थी बसण्यासाठी जागा अपुरी पडते. तसेच सरकारकडून 3 LED
एलईडी आणि टॅब देण्यात आले आहे, परंतु तेही बंद पडले आहेत. लाईट बिल देखील तेथील शिक्षकांनी स्वतः खर्चाने भरला असून तेथील विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तरीही महानगरपालिकेने आम्हाला समाविष्ट करून घ्यावे अशी शिक्षकांची मागणी आहे. पनवेल महानगरपालिकेत 351 जिल्हा परिषद शाळा आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह अक्षय क्यातमवार, MVTV. आता तुम्ही तुमचे लाडके चॅनल MVTV न्यूज हे मोबाईल, लॅपटॉप, होम कम्प्युटरवरही पाहू शकता. त्याकरिता www.mvtvnews.com या वेबसाईटला भेट द्या. आजच्या बातमीपत्रात इतकंच. उद्या पुन्हा भेटूया. नमस्कार.